नमस्कार. मराठी भाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या संवादाची सुरुवात एका पत्र वाचनानं करतेय. एका प्रकाशकानं एका लेखकाला लिहिलेलं हे पत्र आहे. एक कोरा कागद पाठवायला आवडलं असतं. सायलेन्स स्पीक्स मोर दॅन द वर्ड्स. एक छोटं गाव, एक छोटं धरण, एक छोटा माणूस. पण या तिघांचा भूत आणि वर्तमान ज्या ताकदीनं तुम्ही उभा केलात त्यानं थक्क झालो. परिस्थितीच्या रेट्याखाली भोवतालचं भयान वास्तव स्वीकारताना त्याची होणारी घुसमट, थेट काळजाच्या तळाशी पोचवणारी अस्वस्थता तुमच्या कादंबरीनं का कवितेनं म्हणू दिली. तुमची शब्दकळा चोरून म्हणायचं तर तुमच्या कादंबरी कवितेचा मोर अचानक माझ्या अंगणात आला. नाच नाच नाचला, जीवतोड नाचला, पावसाविना नाचला, फक्त माझ्यासाठी नाचला. पण पाऊस माझ्या डोळ्यात होता. राजहंस प्रकाशनाच्या श्री दिलीप माझगावकर यांनी लेखक ल म कडू यांना लिहिलेलं हे पत्र. आज प्रकाशक, चित्रकार, लेखक ल म कडू यांच्याशी आपण गप्पा मारूया त्यांच्या धरणकळा या पुस्तकाबद्दल. नमस्कार. खारीच्या वाटा या तुमच्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्याचं आता अन्य 14 भाषांमध्ये भाषांतर होतं आहे. आपलं मनापासून अभिनंदन. खरं म्हणजे खूप लोकांना आता हे पुस्तक वाचता येणार आहे. ल म कडू म्हटलं की बालसाहित्य किंवा मुलांसाठीचं लेखन असं समीकरण म्हणूया सगळ्यांच्याच मनात आहे. तर मग हे धरणकळा की जे आता प्रौढांसाठी आहे, हे तुम्ही काय म्हणजे का लिहिलं किंवा त्याच्यामागची काय भूमिका होती? खरं सांगायचं तर मी अगदी शालेय जीवनापासून लिहित आलो. ते सुरुवातीला मी जे काही लिहिलं आहे हे खरं प्रौढ साहित्यच लिहिलेलं आहे. म्हणजे त्या काळामध्ये मी काही कथा लिहिल्या आणि कथासुद्धा अशा होत्या की त्यावेळी समाजामध्ये काय काय प्रश्न उद्भवले. म्हणजे उदाहरणार्थ मुंबईमध्ये गिरणी कामगारांचा मोठा संप झाला. त्या संपाचे पडसाद खेड्यापाड्यात उमटले. म्हणजे ज्यांचं महिन्याचं आर्थिक गोष्ट ही त्या पगाराशी जोडलेली होती, कोणीतरी मुंबईला त्यांचं होतं, तर ते बंद झाल्यामुळे त्याचे पडसाद तसे खेड्यात उमटले. किंवा कधी कधी मागे असा प्रश्न, धर्मांतर हा एक मध्येच चळवळ सुरू झाली होती. बरं, ती शहरामध्ये एक वेगळं असतं आणि त्याचं खेड्यामध्ये भलताचा अर्थ घेतला, ते नेमकं काय होतं, अशावर मी एक कथा लिहिली होती. त्याच्यानंतर एक कथा अशी होती की आता खेड्यापाड्यामध्ये लोकांना मुलांनी शिकावं असं वाटायला लागलं आहे आणि लोक प्रयत्न करत आहेत, आपल्या मुलांनी मोठं व्हावं असं त्यांना वाटतं आहे. परंतु डोनेशन हा जो एक प्रकार आलेला आहे तो त्यांना न झेपणार आहे. आणि त्याचा डोनेशन असा अपभ्रंश केला जाता शब्द वापरला जातो, म्हणजे मी पाहिलं तिथे. तर त्यामुळे त्या प्रश्नावर एक लिहिलं होतं. किंवा कधी कधी सरकार चित्रपटामध्ये जी आधी एक हे डॉक्युमेंटरी दाखवली जाते त्याच्यामध्ये असं म्हणतात विकासाची स्वप्न कशी असतात, पण ती फिल्म घेत असताना प्रत्यक्ष वास्तव काय असतं आणि ते दाखवतात काय, ह्याच्याबद्दल एक मी इंडी न्यूज अशी कथा लिहिली होती. ते इंडियन न्यूजचा अपभ्रंश आहे. तर ती कथा त्यावर्षी उर्दू साहित्य अकादमीने एक उत्तम कथा म्हणून ज्या भारतभरातल्या होत्या त्यात ती एक कथा त्यांनी उर्दूमध्ये प्रकाशित पण केली, भाषांतरित केली. तर असा हा एकूण लिहिण्याचा माझा पहिल्यापासून प्रौढ साहित्याकडेच कल होता. परंतु मधल्या एका काळामध्ये मी मुलांमध्ये रमलो. अच्छा, म्हणजे प्रौढांसाठीचं साहित्य, मधल्या काही काळामध्ये तुम्ही खूप प्रसिद्ध असलेलं तुमचं बालसाहित्य, आणि मग आता पुन्हा नव्यानं आलेलं हे धरणकळा. तर नक्की धरणकळा लिहिण्यामागे काय उद्देश होता किंवा ते कसं सुचलं? त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर, म्हणजे हा विषय जरा मोठा आहे, सह्याद्री याचा जर विचार केला आपण तर खाली केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र ते गुजरातपर्यंत असा हा फार मोठा पट्टा सह्याद्रीचा पसरला आहे. आपण महाराष्ट्रातले भाग्यवान असे की आपल्या वाट्याला त्याचा मोठा प्रदेश आलेला आहे. आणि या एका समृद्ध अशा जैवविविधता असलेल्या प्रदेशामध्ये मी वाढलो. म्हणजे सुरुवातीची साधारणपणे आपण ज्याला कळतं वय म्हणतो की एक 5 वर्ष सोडली तर गेली 75 वर्ष मी त्या भागाशी जोडलेला आहे.
सातत्याने माझं जाणं येणं आहे, मी तिथे राहतो, तिथल्या माणसात मिसळतो, ही त्याच्या मागची भूमिका आहे. मग ही 75 वर्षामध्ये मी जे निरीक्षण केलं आणि जो एकूण जी निसर्गाची मानवाकडनं होणारी पडझड आणि तिथं होणारा विध्वंस म्हणता येईल असा जो विषय आहे, तो मला सारखा भेडसावत गेला, वाईट वाटत गेलं की अरे हे असं नाही होता कामा. परंतु काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्या घडत असतात. तर ते घडत असताना जे जे काही मी टिपत राहिलो, जे काही बघत राहिलो, तर ती टिपणं मला कुणाला तरी कुठेतरी कधीतरी सांगायची होती की हे इथं काय होतं आहे, हा प्रदेश कसा उद्ध्वस्त होतो आहे. आणि या प्रेरणेतनं मग मी विचारपूर्वक अनेक वर्ष त्याच्यावरती छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करत ते संबंध लिहिण्याचा प्रयत्न केला. धरणकळा नेमकं काय आहे? धरणकळा हा असा आहे की तिथं एक धरण झालं, त्या नदीवरती धरण झालं आणि ते धरण झाल्यामुळे कळा लागणे आपण ज्याला म्हणतो, म्हणजे जे तिथं विस्थापित झाले जे लोक, त्यांच्या प्रत्यक्ष कळा काय होत्या, त्यांना काय सोसावं लागलं, त्याच्यामधनं ते कुठल्या वातावरणातनं गेले, हा जो विषय आहे तो धरणकळा अशा अर्थात, जसं आपण मरणकळा म्हणतो त्या समान या धरणकळा आहेत, असं माझा तो सांगण्याचा यातला प्रयत्न आहे. अच्छा. धरणकळा वाचताना एक लक्षात आलं, साधारणपणे अशा धाटणीची जी पुस्तकं असतात त्याच्यामध्ये रचना करताना त्यातला नायक हा तृतीय पुरुषी असतो, लेखक त्याच्याबद्दल बोलत असतो, लिहित असतो. पण धरणकळाच्या बाबतीमध्ये तो स्वतःच शेतकरी जणू काही बोलतोय असं तुम्ही लिहिलंय. तर नक्की यामागे काही विशेष कारण आहे का, किंवा म्हणजे का असं करावं असं वाटलं? बरोबर, तुम्ही म्हणताय ते साधारणपणे लेखक हे कथन करत असतो अशा प्रकारची बरीचशी पुस्तकं असतात. आणि खरं म्हणजे मी पण तसंच लिहिलं होतं. म्हणजे बराचसा भाग याच्यामधला एक लेखक आपलं ते वर्णन करतोय, शेतकऱ्याचं करतोय, अशा सगळ्या टप्प्यापर्यंत मी आलो. पण एक मधला टप्पा असा आला की मला असं वाटलं की एखाद्या त्रयस्थ माणसाने म्हणजे लेखकाने ही गोष्ट सांगण्यापेक्षा ही गोष्ट जर तो स्वतःच बोलू लागला, कारण कसं असतं की आपलं दुःख हे आपण जेवढ्या तीव्रतेने मांडू शकतो तेवढा त्रयस्थ माणूस मांडू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटलं की नाही, आपण हे प्रथम पुरुषी लिहायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये तो जो एक शेतकरी आहे, तो शेतकऱ्याने काय काय भोगलंय किंवा तो काय समृद्ध होता आणि तो पुढे कसा ढासळत चाललाय हे दाखवण्यासाठी तो मी त्याच्याच तोंडून ते सगळं, म्हणजे जणू आपण एक चार लोकात नातेवाईकात गोतावळ्यात बसलोय आणि तो आपलं दुःख व्यक्त करतोय, ही त्याच्यामागची भावना आहे. म्हणून मी ते त्याच्यात त्या आकृतीबंधामध्ये ते करण्याचा प्रयत्न केला. आणि मग एकूण पुस्तकामध्ये तो जेव्हा बोलतो तेव्हा तो कुठेतरी स्वगत म्हणतोय असं वाटतं. म्हणजे कोणाशी बोलण्यापेक्षा तो त्याच्याच तंद्रीमध्ये एकांडा संवाद वाटतो. तर तो नक्की काय आहे, म्हणजे त्याच्यामागे काय विचार असं आहे की तो ज्या वातावरणातलं किंवा त्याच्यावर जे बेतलंय, तर तुम्ही सर असं पाहिलं तर कधी कधी माणसं अशी स्वतःशी बोलतात, कारण ते समोर कोणी नसतं आणि ते त्याला व्यक्त व्हायचं असतं. तर अशी एक विशिष्ट मानसिक अवस्था येते आणि मग तो त्यात तसं बोलायला लागतो. त्याला ते नंतर कळतं, परंतु तो तशा पद्धतीने ते स्वतःशी बोलतोय असं ते अभिप्रेत आहे. पुस्तकाची सुरुवात काव्यात्मक होते किंवा मुक्तछंदातली एखादी कविता असावी अशी होते. सुरुवातीच्या काही काळानंतर मग ते गद्यात्मक होतं किंवा एक साधारणपणे कादंबरीचा जसा लेखन असतं तशा पद्धतीने होतं आणि मग पुन्हा एकदा ते कुठेतरी कवितेच्या वळणाने जाते. तर नक्की हे जे मिश्रण आहे, तर हे म्हणजे हे करण्यामागे काय विचार आहे किंवा का बरं असं करावं असं वाटलं तुम्हाला? तुम्ही जर ते नीट पुस्तक पाहिलं किंवा नीट मजकूर सुरुवातीपासून वाचला तर तुमच्या असं लक्षात येईल, कविता म्हणजे तरी काय असतं की उत्स्फूर्तपणे उचंबळून आलेल्या भावना, म्हणजे इंग्रजीमध्ये जसं स्पॉन्टॅनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स म्हणतात तसं. तर हा माणूस जेव्हा बोलतो, समोरच्याशी बोलतो, आपल्या नात्यागोतीतल्या कोणाला तरी, तो म्हणजे त्यांनी वाचक हा आपल्या नात्याचा आहे असं समजून तो बोलतोय. आणि ते बोलत असताना अशी एक वेळ येते की ज्यावेळेला तो गहिवरतो, त्याला ते शब्द फुटत नाहीत. आणि नेमकी कविता तीच असते ना. कविता जेव्हा आपण निर्माण करतो तेव्हा काय असतं, थोडंसं यमक सोडलं तर बाकी त्याच्यामध्ये व्याकरणच नसतं, व्याकरण गळून पडलेलं असतं आणि जे नेमके मोलाचे शब्द आहेत
आणि समोरचा जेव्हा ऐकत असतो तेव्हा त्याला कळतं की अरे नाही, ह्याने हा उसासा सोडलाय, पण त्या उसाच्या मागे बरंच काही आहे. आता ह्या कादंबरीमध्ये जेव्हा जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा तो जो शेतकरी आहे तो उचंबळून बोलत असतो, म्हणून ते कवितेच्या आकृतीबंधाकडे जातं. आणि जेव्हा तो पुन्हा थंड होतो, हा ठीक आहे, अरे भानावर येतो, आणि मग पुन्हा तो जो बोलायला लागतो तेव्हा ते गद्याकडे जातं. अशामुळे ती आपसूक येत गेलेली अशी रचना आहे. आणि मग त्यामध्ये जो डबक डबक असा हा. शब्द वापरलाय हा. ते नेमकं काय आहे? ते असं आहे की तो जो ध्वनी आहे, म्हणजे पूर्वीची त्यांनी बालपणापासून अनुभवलेली शांतता आणि त्या शांततेचा भंग करणारे धरण आणि त्या धरणाच्या काठावर तो आलेला आवाज, की जो त्याला तिरस्कार वाटतो त्याचा, तो सारखं पाणी आदळत आहे डबक डबक असं, हा तो एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी त्याला जो त्रास देतोय आणि त्या त्रासामागे एवढी मोठी कारणं आहेत हे त्यातनं ध्वनीत करायचं आहे. पुस्तक वाचताना ह्याच्यामध्ये कुठे अनुक्रमणिका नाही, प्रकरणात त्याची विभागणी नाही, पण पुस्तक 2 मुख्य भागामध्ये विभागलं गेलंय असं वाटलं. एक म्हणजे 1958 आणि दुसरा जे साधारण अगदी शेवटा झालेलं 2018. तर नक्की असं का विभागलं गेलंय? असं आहे, आपण जेव्हा मोकळेपणाने कोणाशी बोलतो तेव्हा आपण काही अनुक्रमणिकेसारखा विषय निवडत नाही ना. आता मी याच्यावर बोलणार आहे, त्याच्यावर. तो त्याचं जे काही म्हणणं आहे किंवा त्याला जे काही आतून उन्मळून आलेलं आहे तो सलगपणे सरळ सांगत गेले. आणि त्यात तुम्ही म्हणता 2 भाग का केले, तर जो पहिला भाग आहे म्हणजे 1958ला त्याचं ज्या पद्धतीने तेव्हा ते धरण झालं आणि त्यावेळची जी परिस्थिती आणि त्यावेळची सगळा निसर्ग, विशेषतः याच्यामध्ये निसर्ग, तो त्या मातीतला माणूस आहे, त्यामुळे त्याला पर्यावरण, ग्लोबिंग वॉर्मिंग वगैरे असलं काही माहीत नाही, परंतु त्याचं भान आहे. पर्यावरणाची शब्द माहीत नाही पण त्याचं भान आहे. त्यामुळे त्यांनी जे 58च्या पूर्वी उपभोगलंय, पाहिलंय, त्याचा आस्वाद घेतलाय आणि 2018 नंतर ते जे ढासळत आहेत, ते ढासळणे पण पुढच्या भागामध्ये आहे आणि ते त्याला सांगायचं आहे. त्यामुळे याच्यामध्ये असं अनुक्रमणिका करून एक एक भाग नाही करतायत आणि तो केला तर तो खटकेल. त्यामुळे तो सरळ बोलत चाललाय आणि कुणीतरी त्याच्या समोर ऐकतोय आणि तो समोरचा ऐकतोय मन लावून, म्हणजेच वाचक. त्यामुळे तो अतिशय उमाळ्याने बोलतो की, आणि मग ती कवितेकडे जातं. मग अशी तुम्ही प्रश्न विचारला कवितेकडे का, तर ते त्याच्यामुळे होते, असं आहे ते. हो, एकूणच त्याला म्हणजे तो जो ओघ आलेला आहे पूर्ण पुस्तकाला, तर तो खूपच सुंदर आहे. एक म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही आपटीचा माळ म्हणजे काय किंवा लिंबारवाडी म्हणजे काय ह्याची सांगताच स्पष्टीकरणं दिलेली आहेत, पण तरी देखील काही शब्द आहेत की जे अस्सल मातीतले आहेत, म्हणजे खरोखर वाचताना जाणवलं की हे शब्द कधी आपल्या कानावर काय डोळ्याखालनं गेले नाहीत किंवा पूर्णपणे नवीन आहेत. तर नक्की त्याची जी सूची आहे तर ती देताना ती इतर वेळेला मराठीत नाही इंग्रजीमध्ये असते किंवा असं, तर ते काय थोडंसं सांगा ना त्याच्याबद्दल. सूची म्हणण्यापेक्षा त्या शब्दार्थ म्हणजे मराठीत शब्दार्थ मी दिलेले. बरोबर. त्याचं कारण असं आहे की एक प्रादेशिक गोष्ट आहे, एका विशिष्ट भागामध्ये घडलेली. म्हणजे जी या भागात घडते ती दुसऱ्या भागात घडली तर तिथे कदाचित वेगळा शब्द असेल आणि तो वाचकाला कळावा. म्हणजे समजा घेपाच, कामाची घेपाच चालली आहे म्हणजे तारांबळ, गडबड वगैरे असा तो अर्थ आहे. किंवा काय म्हणतात त्याला, वायघळ उठली, म्हणजे ज्याला आपण वावटळ म्हणतो, वावटळीचंच वायघळ अपभ्रंश आहे. तर तो बोलतोय. त्यामुळे शक्यतोवर तो आपल्यासमोर कोण आहे, तर आपल्या समोरचा जो समाज आहे त्याला कळेल अशा भाषेत त्याचा बोलायचा प्रयत्न आहे, परंतु उत्स्फूर्तपणे त्याला ते नाही वावटळ शब्द सुचत, त्याला वायधोळच सुचते, अशी त्याच्या मागची कल्पना आहे. आणि मग ती वाचकाला कळावी त्याला काय म्हणायचं आहे, म्हणून मराठीत अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला गेला. तुम्ही स्वतः चित्रकार असल्यामुळे या पुस्तकातली चित्र खूप सुंदर झाली आहेत, मनाला भावतात. ज्या गोष्टी कधी आम्ही ऐकल्या नाही आहेत, पाहिल्या नाही आहेत, अशा दृश्य स्वरूपात इथे बघायला मिळाल्या. त्यामुळे एकूणच चित्र ती मजकुराला अनुसरून तुम्ही काढावीशी वाटली किंवा मग त्याची मांडणी असेल, त्याची रचना असेल, याबद्दल काय सांगाल? मगाशी तुम्ही एक डबाकचा उल्लेख केला, तर ती जी शांतता आणि त्या डबाकमुळे मोडते. तर तत्पूर्वी शांतता काय होती, म्हणजे तो जो त्यातला नायक आहे तो असा डोहात दगड टाकतोय, म्हणजे काहीतरी वेळ घालवायचा म्हणून,
मग ते घालवत असताना त्याच्यामध्ये ते इतकी शांतता की तो डोहात खडा पडल्यानंतर डबक्कन बारीकसा आवाज झाला आणि त्या झुडपामधनं एक पक्षी उडून गेला. हे जे आहे हे त्याचं ते तिथलं काय म्हणतात त्याचं वातावरण आणि त्याच्या डोळ्यापुढे असलेली ती गोष्ट आहे. त्याच्यामुळे मग मला असं वाटलं की इथे हे चित्र असायला पाहिजे. हे जसं चित्र आहे तसं तो पुढे खूप रानावना जातो, मोरांच्या मागे धावतात, मग त्या माळावरती मोर कसे असतात हे वाटलं तर म्हटलं अरे इथे पण एक मोराचं चित्र असायला पाहिजे. पुढे काही ठिकाणी असं होतं की त्याला त्याच्या वडिलांची म्हणजे तात्यांची आठवण येते आणि मग ती येत असताना तो थोडासा असा हरवल्यासारखा, भान सुटल्यासारखा आणि मग त्याला असं जाणवतं की अरे त्या फाळाच्या किंवा नांगराच्या मागून आपले वडील फरफटत चालले. ते एक द्योतक आहे, त्यात एक प्रतिकात्मक गोष्ट आहे ती. प्रत्यक्षात तसं नाही, ते घडत नाही, परंतु त्याला ते वाटतं की असं असं घडत आहे. तर इथं एक तसं चित्र असलं पाहिजे. त्या चित्रामध्ये मी एक अशी गतिमानता दिलेली आहे, तो पडलेला शेतकरी अशी विचार करून मी ती चित्र दिलेली आहे. उदाहरणार्थ त्यावेळेला पाण्याचे प्रश्न असतात खेड्यापाड्यातून, तर ती बाई एकावर एक 3-4 हंडे आणि हात न लावता कशी घेऊन जाते. ती त्यावेळची जी ग्रामीण एक जीवनशैली आणि त्या व्यक्तीला ते साधलं आहे. आपण एक हंड्याने नेऊ शकत नाही, पण ती 4-4 भांडी एकावर एक घेऊन जातात. तर मला वाटलं हे चित्र पण द्यायला पाहिजे असं जे आहे. किंवा अगदी शेवटी मी असं म्हटलं की तो असा हताश झाला आणि त्याला असं वाटतं संपून जावं, आपली पार जमिनीच्या उदरात कुठेतरी मुळापर्यंत जावं. आणि मुळापर्यंत जाणं म्हणजेच काय तर त्याच्या आयुष्यात घडलेल्या वनस्पती आणि त्याची मुळं, तर ती खोल जाताना पार खालपर्यंत अशी मी दाखवली आहेत. वरचा वृक्ष दाखवलेलाच नाही. तर अशी काहीशी प्रतिकात्मक चित्र त्यात मला जेव्हा तिथे ती जाणवली तेव्हा ती मी घालण्याचा प्रयत्न केला. कारण सगळीच चित्र खूप सुंदर आहेत. अगदी भोपळ्याच्या वेलाचं जे केलेलं चित्र असेल किंवा एसटीच्या मागून पळणारी माणसं असतील, तर ही सगळीच चित्र खूप जास्त सांगून जातात किंवा तो काळ उभा करतात. पण बरोबर तुम्ही म्हणता ते, पण ती सुद्धा जरी असली ना तरी भोपळीचा वेल त्या केंबळाच्या घरावरनं कसा येतो हे मी प्रत्यक्ष बघितलंय. किंवा एसटीची जी काय तिथला माहोल असतो तो कसा असतो, कोण कुठे पाय ठेवून पारावर बसलाय, कोण कुठे बोचकं घेऊन चाललाय, हे जे असतं हे सगळं बघितलंय म्हणून ते मी तिथे तसं केलंय. पण मग आता ही सगळी चित्र ही इतकी वास्तववादी किंवा खरोखर तो काळ उभा करणारी चित्र आहेत, पण मग ह्याच्याशी कुठेतरी वेगळं वाटणारं किंवा आपण म्हणू फारकत घेणारं हे तुमचं मुखपृष्ठ आहे. तर मग नक्की मुखपृष्ठ काय म्हणायचं? म्हणजे साधारणपणे अशा पुस्तकांची मुखपृष्ठ हा कुठेतरी गरीब पिसलेला शेतकरी असंच रंगवलं जातं, पण हे मात्र खूप प्रतिकात्मक असलेलं चित्र आहे. तर नक्की हे काय आहे? ते चित्र असं आहे की आपल्याकडे एका विशिष्ट वेळेला जय जवान जय किसान अशी एक काय म्हणता येईल त्याला वाक्य किंवा एक कल्पना आलेली होती आणि त्याचा बराच गाजावा झाला. जय जवान जय किसान अनेकदा आपण अगदी स्वातंत्र्य दिनाला किंवा अशा प्रसंगी ते म्हणतो सुद्धा, त्याची गीतं सुद्धा आहेत. परंतु जेव्हा एखादा सैनिक धारातीर्थी पडतो तर त्यावेळेला आपण त्याची कृतज्ञता म्हणून, त्याची आठवण म्हणून ती संगीन पालथी जमिनीत रोवून त्या दस्त्यावरती त्याच्या डोक्यावरचं शिरस्त्राण ठेवतो. ही त्या सैनिकाला दिलेली एक प्रकारची मानवंदना म्हणा किंवा आठवण म्हणा ही असते. मग ही जेव्हा आपण अशा प्रकारचे वाक्य बोलतो जय जवान आणि मग जय किसानचं काय पुढे, किसान हा सुद्धा त्याच तोलाचा आहे. आणि राष्ट्रगाडा चालवायचा असेल तर हे दोन्ही गोष्टी म्हणजे सैनिक जवान आणि किसान हे तितकेच महत्त्वाचे आहेत. परंतु आपण अनेकदा असं पाहिलं का कोणी की शेतकऱ्याला अशा प्रकारची मानवंदना कोणी दिली आहे म्हणून, तर तसं ते होत नाही. तर ते व्हायला पाहिजे असं मला वाटलं. मग ती मानवंदना म्हणजे काय तर शेतकऱ्याचा हत्यार म्हणजे त्याचा नांगर आणि त्याचं शिरस्त्राण म्हणजे त्याच्या डोक्यावर जे पागोटं असतं किंवा छोटं मुंडासं, पागोट्यापेक्षा पागोट्याला डोलच मुंडासं म्हणून छोटं कष्ट करायचं ते प्रतीक आहे, ते त्याच्यावर मी ठेवलं आहे आणि ती त्याला दिलेली मानवंदना आहे. अशी त्यामागची माझी मुखपृष्ठाची भूमिका आहे. आणि मग एकूण मुखपृष्ठ अच्छा
आणि मुखपृष्ठ जेव्हा म्हणजे हा जो काही फोटो तुम्ही घेतलेला आहे हम्म. तो आवर्जून ती लाल माती का पार्श्वभूमीवर घेतली आहे का किंवा म्हणजे हिरवं घेता आलं असतं तर मग लालच माती का? तेच दाखवायचं मला की हिरवं आलं की पुन्हा समृद्धी किंवा असं जे एक प्रतीक असतं इथं तसं नाहीये. तो शेवट त्याचा अशाच म्हणजे ती कादंबरी वाचली की तुम्हाला कळेल ह्याचं उत्तर खरं. म्हणजे मी ते थोडंसं याच्यात ठेवतो की ती लालच माती का घेतलेली आहे आणि तो तिथे का दाखवलेला आहे. तिथे काहीही पिकलेलं नाही किंवा काहीच नाहीये, परंतु तो नांगर आणि ते त्यांनी सोडलेलं पण नाहीये. अशी ती मला त्याच्यामधनं व्यक्त करायचं आहे. धरण बांधलं ही एक गोष्ट, फुटलं ती दुसरी. दोन्हीमुळं आमच्या जगण्याला भलत्याच वाटा फुटल्या. सरकारनं आम्हाला जमिनी दिल्या खऱ्या, पण हाडाची काडं करूनही पोटाची खळगी भरत नव्हती. भूक फार काळ दबत नाही, ती तिच्या वाटेनं भरकटत जाते. तिच्या मागं जीवाची फरफट होते. सदूची तशीच झाली. भुकेनंच दाखवला तो रस्ता, त्याच वाटेनं गणफू निघाला. धन्यवाद सर. तुमचा दृष्टिकोन जाणून घेतल्यानंतर धरणकळा हे पुन्हा नव्यानं अनुभवावं असं वाटतंय. त्यातला नायक, त्याची परिस्थिती, त्यावेळचा भोवताल हा पुन्हा वेगळ्या दृष्टिकोनातनं किंबहुना तुम्ही दाखवलेल्या वाटेवरून हा जाणून घ्यावा असं वाटतोय. मी प्रेक्षकांनाही आवर्जून सांगेन, धरणकळा अनुभव आहे, तो नक्की अनुभवा.